मी रत्नाकर प्रभाकर चांदसकर। मी MIDCमध्ये उपअभियंता होतो। 2018मध्ये रिटायर्ड झालो आणि त्यानंतर गेल्या 4 वर्षापासून पिंपरी चिंचवड या ठिकाणी राहतो। आपल्यास कल्पना आहेच की या पुणे शहरामध्ये अंबादास तल्लू फाउंडेशनच्या वतीनं फार मोठं सामाजिक काम केलं जातं आहे, ज्याच्यामध्ये पर्यावरणासाठी काम केलं जातं आहे, शिक्षण क्षेत्रात काम केलं जातं आहे, आरोग्य क्षेत्रात काम केलं जातं आहे आणि भरीव कामगिरी अशी या फाउंडेशनच्या वतीनं केली जाते। पण या फाउंडेशनच्या संपर्कात मी इतक्यातच आलो का मी आभारी आहे अनुराधा टल्लू मॅडमचा की त्यांनी मला या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं। आणि विशेष महत्त्वाची बाब अशी आहे की स्वर्गीय श्री अंबादास टल्लू हे माझे कॉलेजमेट होते आणि पण मधल्या काळात आमचा संपर्क नसल्यामुळं मला या उपक्रमाची माहिती नव्हती आणि जेव्हा मला माहिती झाली तर मी याच्याशी जोडल्या गेलो आणि मला अतिशय अभिमान वाटतो की एका आगळ्या वेगळ्या काम करणाऱ्या या फाउंडेशनसोबत मी जोडल्या गेलो आहे, त्याचा मला निश्चित अभिमान वाटतो। मुख्य म्हणजे या फाउंडेशनच्या वतीनं एक वेगळं असं काम केलं जातं की ज्यांना भारत सरकारतर्फे दरवर्षी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे सन्मान दिले जातात, त्यांचा एक कृतज्ञता म्हणून सत्कार पुण्यामध्ये या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो। आणि यावर्षीसुद्धा हा सन्मान सोहळा 27 फेब्रुवारीला पुणे युनिव्हर्सिटीच्या जवळील कॉस्मॉस टॉवर या इमारतीतील सहकार सभागृहामध्ये हा सन्मान होणार आहे। मी स्वतः अनेकांशी फोनवर व्हॉट्सअपद्वारे संपर्क करून अनेक सन्माननीयांना निमंत्रित केलेलं आहे आणि याद्वारे मी परत एकदा आपणा सर्वांना विनंती करतो की आपण या आगळ्या वेगळ्या सोहळ्यासाठी जरूर उपस्थित राहावं आणि या मान्यवरां ज्यांचा सत्कार होणार आहे त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी, तसेच या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आम्हाला आमच्या उत्साहाला दाद द्यावी, आमच्या कामाला म्हणजे शुभाशीर्वाद द्यावेत, ही माझी आपणाला विनंती आहे। धन्यवाद।